नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा प्राईम टाइम महाराष्ट्रवरती। विधान परिषदेमध्ये कशा प्रकारे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघे ही निवडणूक जी आहे ती लढवण्यास तयार असल्यामुळे कशा पद्धतीने या एकूण 17 जागा आहेत त्या जागांवरती कशा प्रकारे बिग फाईट्स होऊ शकतात, कुणाच्या विरोधात कोण उभा आहे आणि हा संघर्ष कसा होऊ शकतोय या बाबतीत आपण सकाळपासूनच एक माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे। सकाळी आपण ठाण्याबद्दलची माहिती दिली, तिकडे कशा प्रकारचा एकूण संघर्ष होता, कशा प्रकारे ती निवडणूक बिनविरोध पर्यंत आली, ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण त्या व्हिडिओमध्ये मांडलेली। आता आपण नागपूरची जागा घेतलेली आहे आणि नागपूरच्या जागेवरती कशा प्रकारे आगामी काळामध्ये एक संघर्ष महायुती विरुद्ध महाविकास आघाडी उभा राहू शकतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, पहिल्यांदा आपण नागपूरच्या या जागेचा इतिहास जाणून घेऊया, इकडे का निवडणूक लागली आहे ते जाणून घेऊया। तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेमध्ये संधी मिळाली, त्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्यानंतर ते जिंकले, आता ते मंत्री आहेत। त्यामुळे ही जी जागा आहे ती अगोदर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होती। विधान परिषदेची ही जागा, नागपूरची जागा त्यांच्याकडे होती आणि जेव्हा त्यांना विधानसभेची एक उमेदवारी मिळाली आणि ते जिंकले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली, त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला। आता त्यामुळेच या जागेची, नागपूरच्या जागेची पोटनिवडणूक लागली आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती नागपूरमध्ये होते। हा झाला या जागेचा इतिहास। आता इकडे पोटनिवडणूक लागल्यामुळे महाविकास आघाडीने ठरवलेलं की आपण 17च्या 17 जागा लढवायच्या आणि आपण एकमेकांमध्ये वाटायच्या। तसंच या जागा ज्या आहेत त्या वाटणीमध्ये काँग्रेसकडे आली। नागपूरची ही जी जागा आहे, एकूण 8 जागा हे काँग्रेसकडे आलेल्या आहेत, त्यातलीच एक नागपूरची जागा जी आहे ती त्यांना मिळाली। आता पहिला प्रश्न होता, काँग्रेस इकडून कुणाकुणाला उमेदवारी देईल, कारण की म्हटलं गेलं की काँग्रेसमध्ये संघर्ष होता या एका जागेसाठी, अंतर्गत संघर्ष होता। त्यामुळे जेव्हा अर्ज भरण्याचा एक शेवटची दिवस होता, म्हणजे 1 तारखेपासून बैठका लागलेल्या की आपण कुणाला संधी द्यायची, कुणाला संधी द्यायची, पण ठरत नव्हतं। मग अखेर 4 जणांनी अर्ज काँग्रेसकडून या जागेसाठी भरला। पहिलं नाव होतं काँग्रेसमधून अतुल लोंढे यांचं, नंतर सुरेश जाग्याशी यांचं, मग दिनेश ढोळे, त्यानंतर सुनीता महल्ले, असे 4 उमेदवार काँग्रेसकडून फायनल झाले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला। आता आपल्याला माहिती आहे ही जागा अगोदर बावनकुळे यांच्याकडे होती, त्यामुळे भाजपचाच एक माणूस जो आहे, उमेदवार जो आहे तो या जागेसाठी येणार आणि मग त्यासाठी भाजपकडून निवड झाली डॉक्टर राजीव भास्करराव पोद्दार यांची। आता एकूणच काँग्रेसचे 4 उमेदवार एकीकडे आहेत आणि एकीकडे भाजपकडून जे आहे ते राजीव पोद्दार यांना एक रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। महत्वाचं म्हणजे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कुठेतरी म्हटलं जाते अतुल लोंढे यांचाच अर्ज जो आहे तो पुढे ग्राह्य धरला जाईल किंवा बाकीचे जे 3 उमेदवार आहेत ते त्यांचा अर्ज जे आहे ते आज मागे घेतील असं म्हटलं जाते। उद्यापर्यंत या जागेचं चित्र क्लिअर होईल, त्यामुळे लढा असाच असणार आहे, अतुल लोंढे विरुद्ध राजीव पोद्दार, अशा प्रकारचा लढा जो आहे तो आगामी विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतोय। आता अतुल लोंढे यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया। ते नागपूर विदर्भातील सक्रिय नेते आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि नाना पटोले यांचे निकटवर्ती असल्यामुळे अतुल लोंढे यांना ही जागा देण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे। त्यानंतर त्यांच्या विरोधात आहेत राजीव भास्करराव पोद्दार, जे भाजपचे उमेदवार आहेत, ते सध्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत भाजपचे। आणि त्यांच्याबद्दल अजून थोडी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। 2019 मध्ये भाजप उमेदवार ते होते विधानसभेसाठी, पण ते पराभूत झाले। इंडियन नॅशनल काँग्रेसच्या विरोधात त्यांनी 2019 मध्ये एक लढत दिली, मात्र तिकडे ते पराभूत झाले। त्यानंतर 2024ला पुन्हा निवडणूक लागली आणि तेव्हा आशिष देशमुख यांना भाजपकडून संधी देण्यात आली। आता आशिष देशमुख यांनी काँग्रेसला पराभूत केल्यानंतर ते आता तिकडचे आमदार आहेत, त्यांना जी जागा आहे ती तिकडे मग मिळाली नाही। मग 2026ला त्यांचा आता राजीव भास्करराव पोद्दार यांचा आता एक राजकीय पुनर्वसन जे आहे ते होत आहे। त्यामुळे जी 2024ची जी त्यांची संधी गेली आहे, त्यानंतर 2026ला त्यांना ही
विधान परिषदेची आमदारकी जी आहे ती भाजपकडून देण्यात आलेली आहे. आता आपण एकूणच मतदान प्रक्रिया जी आहे ती या जागेवरची जाणून घेऊया, कारण की इकडे ही पोटनिवडणूक असल्या कारणाने इकडे ईव्हीएम वर मतदान होणार नाहीये. इकडची निवडणूक ही बॅलेट पेपरवरती होईल आणि पसंतीचा जर तुमचा जो कोणता उमेदवार आहे त्याच्या पुढे पेनाने आपल्याला एक हा आकडा जो आहे तो या सदस्य जे कोणते आहेत स्थानिक मतदार संघातील जे सदस्य निवडून आलेत त्यांना एक आकडा टाकून जो पसंतीचा उमेदवार आहे त्याच्यासमोर एक आकडा टाकून त्याला निवडून आणायचा आहे. निवडणूक आयोग या निवडणुकी दरम्यान जांभळ्या कलरचं रंगाचं एक पेन देईल आणि त्याच पेनाने तुम्हाला एक आकडा तुम्हाला लिहायचा आहे आणि जर तसं नाही केलं, कोणता वेगळा पेन वापरला तर तुमचं मत जे आहे ते बाद होईल किंवा दुसरा कोणता आकडा लिहिला तरी देखील तुमचा मत जे आहे ते तुमचं बाद होऊ शकतं, अशा प्रकारची एक माहिती मिळते. महत्वाचं म्हणजे बोटाचा ठसा जो आहे तो देखील तुम्हाला चालणार नाही या मतदानादरम्यान. त्यामुळे एक आकडा लिहिता आला पाहिजे सदस्याला. एवढं एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या मतदान प्रक्रियेमधून आणि त्या नियमामधून आपल्याला साध्य करायची आहे. तर मंडळी आता पाहावं लागेल की कशा प्रकारचे ही जी जागा आहे तिकडे कशा प्रकारे एकूणच संघर्ष होईल, कारण की चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते आवाहन करताय की MVA म्हणजे महाविकास आघाडीने उमेदवारीबाबत पुनर्विचार केला पाहिजे. आता पुनर्विचार का केला पाहिजे तर संख्याबळाचा विचार करावा, कारण की सर्वाधिक संख्याबळ जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते भाजपचं सर्वाधिक आहे. आणि जर आपण महापालिकेचा फक्त नागपूर महापालिकेचा विचार करतो तर भाजपकडे 102 नगरसेवक जे आहेत ते नागपूर महापालिकेतून निवडून आलेत आणि त्यानंतर काँग्रेसचे फक्त 35 नगरसेवक निवडून आलेत. आणि महायुती जर आपण पाहतो तर भाजपकडे 102, शिवसेना 2, अजित पवार 1 असे फक्त महानगरपालिकेमध्ये महायुतीकडे संख्याबळ असल्याने 100च्या वर संख्याबळ असल्याने ही निवडणूक फक्त औपचारिक राहील अशा प्रकारे पाहायला जाते. इतर देखील स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपंचायत आहेत, त्यामुळे तिकडे देखील भाजपचंच संख्याबळ जास्त असल्या कारणाने चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की तुम्ही अर्जाबाबत पुनर्विचार करावा. मात्र काँग्रेस ठाम आहे की आम्हाला हा अर्ज द्यायचाच आहे, आम्हाला लढत करवायचीच आहे, कारण की महाविकास आघाडीने याच आधारावरती कुठेतरी निवडणूक लढवायची ठरवले की जे महायुतीचे नेते आहेत ते नगरसेवकांची पळवापळवी करतात आणि त्यामुळे कुठेतरी ही जी बाब जी आहे ती राजकारणामध्ये त्यांना योग्य वाटत नाहीये आणि कुठेतरी पक्षाला जे आहेत विरोधकांना जे आहे ते दाबलं जातं. म्हणूनच आम्हाला ही निवडणूक जी आहे आमची ताकद दाखवण्यासाठी लढवायची आहे, अशा प्रकारची एक भूमिका जी आहे ती काँग्रेसची आहे. त्यामुळे आता पाहणं महत्वाचं असेल. एकीकडे आहेत पोद्दार साहेब आहेत आणि दुसरीकडे आहेत लोंढे साहेब. तर या दोघांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपमध्ये चित्र स्पष्ट आहे, कुठेतरी भाजपचंच पारडं जड आहे. पण कशा पद्धतीची निवडणूक होते, पोटनिवडणूक होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.